तर नमस्कार मंडळी, आज 29 जानेवारी म्हणजेच आज आपला अभिष्टचिंतन सोहळा होता. तर आज सकाळपासूनच मित्रांचे कॉल यायला चालू झालेले होते, म्हणून आज वेगळी फिलिंग पण येत होती सकाळपासूनच. तर सकाळी उठल्याच्या नंतर फ्रेश होऊन आईने सकाळीच ओळून घेतलेलं होतं, कारण इव्हिनिंगला मित्र परिवार भेटणार असतो, म्हणून रात्री काही यायला घरी जमत नसतं, म्हणून म्हटलं आईला सकाळीच ओळून घे. नंतर आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं होतं, पण म्हटलं आधी आपली लॅब ओपन करून देऊन नंतर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊ. आईसोबत सेल्फी घेऊन आपण नेहमीप्रमाणे आपल्या लॅबवर आलो, साफसफाई करून लगेच आपण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गेलो. आतापर्यंत आपले जेवढे बर्थडे झाले त्यांच्यापेक्षा आजचा बर्थडे आपल्यासाठी काहीतरी थोडा वेगळा स्पेशल होता, कारण आज एकतर गुरुवार पण होता आणि एकादशी पण होती, म्हणून सकाळपासूनच पॉझिटिव्ह थिंकिंग येत होती. केंद्रातून नंतर मी डायरेक्ट आपल्या लॅबवर आलो. लॅब पासून थोडं दूर खूपच गर्दी दिसत होती आणि JCB पण दिसत होती. मला वाटलं आज पण अतिक्रमण निघणार आहे काय म्हटलं. तिथे जाऊन बघितलं तर अतिक्रमणचा काही विषय नव्हता, तर ड्रेनेज ब्लॉकेज झालेलं होतं, तर त्याचं काम चालू होतं. नंतर इव्हिनिंगला आपला सर्व मित्र परिवार आलेला होता, त्यांनी केक कटिंगचा कार्यक्रम ठेवलेला होता. कोणत्या ना कोणत्या कारणाने जेव्हा जुने मित्र एकत्र येत असतात तेव्हा ती फिलिंग एक वेगळीच असते. आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या, म्हणून माझा आजचा दिवस खूप चांगला गेला, म्हणून सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.